हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी एवढी स्पेशल तयार झालेली आहे कारण सर्वांना आपल्याला माहिती आहे की लवकरच आपल्याला गुढीपाडवा येत आहे. आता गुढीपाडवा म्हटलं की आपलं मराठी नवीन वर्ष, तर त्याच्यासाठी मी तयार झालेली आहे आणि आज आपण पारंपरिक पदार्थ करणार आहोत. सात्विक असं मी जेवण रेसिपी करणार आहे, तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. तर चला आता आपण पटकन सुरुवात करूया. आणि हो, माझ्या सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते. मी इथं कुकर फक्त लावून घेतलेला आहे. 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळ पटकन माझ्या लक्षात नाही आलं, तर तूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तांदूळही 2 वेळा धुतलेले आहेत आणि तूर डाळही धुवून घेतलेली आहे 2 वेळा. आणि इथे त्यांचा नुसता कुकर लावून घेतलेला आहे. इथे मी चक्का तयार करून ठेवलेला आहे. तर आता चक्का मी कसा तयार केला तर सांगते मी थोडक्यातच. तर रात्री मी एक दूध पिशवी म्हशीच्या दुधाची दूध पिशवी अर्धा लिटर मी दूध तापवून घेतलं चांगलं आणि नंतर ते थंड करून घेतलं आणि कोमट झाल्यानंतर 2 चमचे त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे. 2 चमचे दही का तर ते फार आंबट नव्हतं म्हणून. आंबट असेल तुमच्याकडे दही तर 1 चमचा बास होईल आणि जर आंबट नसेल दही तर 2 चमचे घाला विरजण म्हणून आणि ते व्यवस्थित हलवून घ्या. झाकून रात्रभर राहू दे. सकाळी एक 10 ते 12 तासानंतर सकाळी मी 9-10च्या दरम्यान पाहिलं व्यवस्थित दही झालेलं होतं. नंतर मग मी एका ह्या कॉटनच्या रुमालमध्ये तो ओतलेलं ते दही आणि घट्ट पिळून टांगून ठेवलेलं, जेणेकरून ते पाणी निथळून गेलेलं आहे. आणि हे असं व्यवस्थित आता सुक्का पूर्णपणे हा चक्का तयार झालेला आहे. तर हा ना 1 वाटी आहे माझ्याकडे, 1 वाटी आहे. तर आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालून घेणार आहे. चला, तर हे बघा मैत्रिणींनो, बरोबर 1 वाटी हा चक्का आहे माझ्याकडे. तर आता मी 1 वाटीच साखर घालणार आहे. तर मी ह्या चाळणीमध्ये मी आता हात घालणार आहे आणि त्याच्यामध्येच 1 वाटी साखर घालते. तर याच्यामध्ये मी आता 1 वाटी चक्का 1 वाटी साखर घालून ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना माझ्याकडे केशर वेलची सिरप आहे हे, तर तेही मी घालणार आहे. प्लस माझ्याकडे इथे केशर पण आहे. तर केशराच्या 1-2-3 मी काड्या ह्याच्यामध्ये घालून ठेवणार आहे. आता याच्यामध्ये मी हे सिरप आणि केशराच्या 4 काड्या घालून ठेवलेल्या आहेत. तर आता हे मी बाजूला ठेवते मिश्रण. आणि पुढे मी आता ही मटारची उसळ करायची आहे, मटार बटाटा उसळ. तर ही मटार आहेत, 1 वाटी मटार आहे माझ्याकडे. 2 बटाटे आहेत, पण मी एकच बटाटा घालणार आहे आणि कांदा टोमॅटो. चला, तर इथे मी आता 1 बटाटा चिरून घेतलेला आहे. आता पटकन मी 1 कांदा 1 टोमॅटो चिरून घेणार आहे आणि फोडणी घालणार आहे. बरं, याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर कांदा आणि खोबरं, सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुमची इच्छा, तर त्याचाही मसाला करून तुम्ही घालू शकता, असं काही हे नाही. तर इथे मी आता कढई तापायला ठेवलेली आहे गॅस चालू करून. आणि इथे मी ओला नारळाचा चवही घेतलेला आहे. हा बघा, कारण मी ह्या मटार आणि बटाट्याच्या उसळमध्ये हा ओल्या नारळाचा चव घालणार आहे. तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. आता मी मोहरी घातलेली आहे तेलामध्ये. तर मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. मोहरी व्यवस्थित तडतडली, आता आपण कढीपत्ता घालूया. आता कांदा, मी सगळं इथे होऊनच उभी राहिलेली आहे कारण मग इकडे तिकडे हलायला नको म्हणून. कांदा लाल होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर मग हळद, तिखट, आपले बेसिक मसाले जे असतात ते घालून घ्यायचे आहेत. तर मी इथे आणि हो, किचन किंगचा मसाला वापरते. तुम्ही कोणताही तुमच्या घरामध्ये जो कोणी असेल, तुम्ही जो कोणता वापरत असाल तो वापरा. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही तिखट घालू शकता.
साधारण 1 चमचा गरम मसाला. आणि त्याच्यानंतर हा जो टोमॅटो आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घालायचा. टोमॅटो व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा हा. आणि याच्यामध्ये ना पहिल्यांदा बटाटा टाकून घ्यायचा, कारण काय बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, मटार कसे पटकन शिजून जातात. तर पहिल्यांदा बटाटा घालायचा आहे. आणि थोडंसं पाणी घालूया म्हणजे बटाटा शिजेल. थोडंसं पाणी घातलेलं आहे घ्यायचं म्हणजे बटाटा किंवा टोमॅटो पटकन स्मॅश होऊन जाईल आणि बटाटा शिजेलही पटकन. अंदाजाने मीठ घालायचं, वरती झाकण मारायचं. तर इथे आपला ना भाजीचा बटाटा, भाजीमध्ये घालण्यासाठी जो बटाटा आपण केला तो बटाटा शिजतोय, तोपर्यंत आपण इथे ना वरण, कुकर झालेला आहे, कुकर थंडही झालेला आहे डाळ भाताचा. तर आपण इथे आता वरण फोडणीला घेऊन त्याच्यासाठी डाळ जी शिजेल ती व्यवस्थित घोटून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी आता कढीपत्ता, एक टोमॅटो, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून वगैरे ठेवलेली आहे. तर चला फोडणी करूया आता. तर आता इथे मी फोडणीची तयारी केलेली आहे. पातेलं तापलेलं आहे आणि मी हे 3 चमचे तेल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. जिरं आणि मोहरी घालायची. जिरं व्यवस्थित फुललं मोहरी, मग कढीपत्ता, कढीपत्त्याचा एक तडतड आवाज आला. थोडासा हिंग घालायचा, थोडासा. आणि इथे टोमॅटो आहे अर्धा. थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालते. हळद, आणि ही डाळ मी घोटून घेतलेली आहे ती फोडणीमध्ये घालायची. थोडंसं पाणी घालायचं आहे. जसं तुम्हाला पातळ घट्ट जसं हवं असेल तसं पाणी ऍड करा. लास्टला शेवटला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. शक्यतो मीठ हे मी हातानेच घालते, कारण चमच्याने फारसा अंदाज येत नाही. केव्हा तरी घालते मी चमच्याने, पण जास्तीत जास्त मी हातानेच घालण्याचा प्रयत्न करते. पण चमच्याने अंदाज नाही येत, मला तरी नाही येत. तर आपल्या इथे बटाटा शिजलेला आहे, बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर हे जे मटार आहे आता मी पाण्यामध्ये घालून ठेवलेले थोडे, तर ते घालून घेते आता. आणि हे ओल्या खोबऱ्याचा जो चव आहे, नारळाचा जो चव आहे तो मी वरून घालणार आहे. व्यवस्थित हलवायचं आणि परत झाकून ठेवायचं. एक 10 मिनिटात ती भाजी होणार आहे आता आपली तयार.
इकडे ठेवूया आणि ह्या गॅसवर आता आपण शेगडीवर पटकन ओल्या काजूची उसळ बनवूया. तर इथे वरण आपलं झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता इथे भाजी झालेली आहे. बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आता याच्यामध्ये हा जो नारळाचा चव घेतलेला आहे आपण तो घालून घेते. आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक 2 मिनिटं राहू दे, नंतर गॅस बंद करायचा. आहे तर मी आता बंद करते गॅस आणि इकडे आता आपण ओल्या काजूची उसळ करून घेणार आहोत. चला. तर हे पहा, हे ओले काजूवर आहेत जे मी कोमट पाण्यामध्ये घालून साफ सोडून घेतलेले आहेत. हां, तर आता त्याची उसळ करायची आहे. तर पहिल्यांदा त्याच्यासाठी कांदा खोबऱ्याचा आपल्याला सुकं खोबरं आणि कांदा याचं वाटण लागणार आहे. तर मी तरी वापरते. तर ते वाटण कसं करायचं, तर याच्या आधीचा जो माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी ती रेसिपी दाखवलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. हां, तर माझ्याकडे वाटण आहे, तयार आहे, त्याच्यामुळे आता मी पटकन करणार आहे. असायचंही करू शकता तुम्ही, पण वाटण घातलं की एक जरा टेस्ट वेगळी येते, चव जरा छान वाटते, म्हणून जरा वाटण घालावं. पोळी व्यवस्थित तडतडली की नंतर कढीपत्ता घालणार आहे. छान आवाज आला. कढीपत्ता तडतडला, मोहरी व्यवस्थित तडतडली. आता जो कांदा घेतलेला आहे, एक कांदा मी मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, इथे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर देखील मी फोडणीत घालणार आहे. त्याच्यातही आधी पहिल्यांदा बेसिक मसाले घालायचे. कांदा परतून घ्यायचा, त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि जर गोडा मसाला असेल तर गोडा मसालाही टाका, छान टेस्ट येते त्याची. मेन बेसिक मसाले जे असतात, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, किचन किंगचा गरम मसाला आणि हो, मी आता यावेळेला धने पावडर थोडी तीही घातलेली आहे. तर आता याच्यानंतर ते व्यवस्थित थोडं स्मॅश झालं की त्याच्यानंतर मग वाटण जे आहे म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण, भाजकं वाटण, हां, तर ते घालायचं आहे. तर हे पहा, हे माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं भाजकं वाटण केलेलं आहे. याच्या आधीच्या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे, तिथे जाऊन बघा, नक्की तुम्हाला मिळणार. मसाला तर व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर हे काजूवर जे आहेत ते घालायचे आहेत. काजूवर पटकन शिजतात. काजूवर शिजायला एक 10 मिनिटं बास होतात. तर थोडं पाणी घालायचं आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालते. मीठ घालायचं आहे. झाकण मारायचं आणि एक 10 मिनिटं शिजून द्यायचं. तर इथे आपल्याकडे आता काजूची उसळ तयार झालेली आहे. अवघ्या 10 मिनिटात काजू शिजलेले आहेत. ही झालेली आहे आपली काजूची उसळ तयार. आता
इथे जो चक्का आपण ठेवलेला, ज्याच्यामध्ये साखर आणि केशर वेलची सिरप घालून ठेवलेलं, तर ते मी आता व्यवस्थित ह्या ग्लास आहे आणि हे व्यवस्थित जरा हलवून घेते. केशरच्या काड्याही घातलेल्या आहेत आम्ही. तयार झालेला आहे आपला श्रीखंडही तयार झालेला आहे. थोडक्यात आता असं मस्तपैकी एक मिनिट दाखवते. तर हे असं श्रीखंडही आपलं तयार झालेलं आहे छान असं. तर आता पुढे राहिलेल्या आहेत पुऱ्या. तर इथे मी आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी मी रवा घेते आणि याच्यामध्ये घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं. आणि पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळून झालेलं आहे माझं. हे बघा, आता हे पीठ मळून ठेवलेलं आहे मी. आता पटकन पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला पुऱ्या. तर आता इथे मी घेतलेल्या आहेत पुऱ्या लाटून. तर आता तळून घेऊया. तर चला मैत्रिणींनो, तयार आहे आपली पारंपरिक सात्विक अशी गुढीपाडवा स्पेशल थाळी. तर नक्की करून बघा आणि आवडली असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा. आणि आजची रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.